आम्ही काय फाशे घ्यावा मला 4-4, 5-5 सलाईन घ्यायला लागून राहिले. काय सांगू ऊन ह्याचा राहतं कांद्याचा रेट हे असे चालले. कोणी म्हणते की 6 रुपये, कोणी म्हणते 5 रुपये. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे आलो होतो. त्यांनी जवळपास 10 ते 12 एकर क्षेत्रावरती कांदा केला होता. आज त्यांना विचारून घेऊ जे सध्याचं वातावरण बघताय, त्याचबरोबर मार्केट रेट, तर त्यांची काय प्रतिक्रिया आहे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत मार्केटला भरपूर कांदा नेलाय, परंतु जो पाहिजे तसा रेट मिळत नाही. त्याचबरोबर जो पाऊस झाला यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आपण त्यांना विचारून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया राहील. सांगा नाव. आता मी चालू वर्षी आहे का 10 ते 12 एकर कांदा लागवड केलेली आहे. अपेक्षाप्रमाणे मागील वर्षी चांगला रेट मिळाल्यामुळे यंदा कांद्याचं क्षेत्र आम्ही वाढवलं. पण त्याचा वाढवल्याचा परिणाम असा झाला की चालू वर्षी आम्ही जसं क्षेत्र वाढवलं तसं सर्व शेतकऱ्यांनी क्षेत्र वाढवलं की सर्वांना वाटलं कांद्याचे दर स्थिर राहतील. पण चालू वर्षी युद्धाची परिस्थिती बघता सर्व काही खापर हे शेतकऱ्याच्या डोक्यावरच फुटलेलं आहे. एकही शेतकरी असा नाही की त्याला या युद्धाचा फटका बसलेला नाही. तो कांदा उत्पादक शेतकरी असो, केळी उत्पादक शेतकरी असो, टरबूज उत्पादक असो किंवा खरबूज उत्पादक असो, पूर्ण काही त्रास झालेला तो शेतकऱ्याला झालेला आहे. मागील वर्षी ही कांदा भरणीची जी गोणी होती ती 8 ते 10 रुपयाला मिळायची. आज हीच गोणी घ्यायला जर मार्केटला गेलं तर 25 रुपयाला गोणी मिळती. म्हणजे याचा फटका हे शेतकऱ्याच्या खिशातून याचे एक्स्ट्रा पैसे चाललेले. हा कांदा मागच्या वर्षी आम्ही जागेवरती याची विक्री 14 रुपये किलोनी केली. तर या वर्षी जागेवर एकही व्यापारी यायला तयार नाही. कारण काय तर वरती त्याने म्हणतात मागणी नाही, बाहेरच्या देशात माल एक्सपोर्ट होत नाही, अंतर्गत बाजारात मागणी नसल्यामुळं मग हे कांद्याला मागणी नाही राहिली. व्यापारीकडे आपण मार्केटला कांदा घेऊन जावं तर तो म्हणतो मला मागणी नसल्यामुळे मी तुमचा कांदा उचलत नाही. त्यामुळे आज जे 12 एकरचा जो कांदा आहे अक्षरशः आम्हाला मार्केटला नेण्यासाठी हर एक मार्केटला कॉल करून विचारावं लागतं की कांदा आणू का, अशी परिस्थिती मार्केटची झालेली आहे. पण मग शेतकऱ्याचा जर विचार केला तर लागवडीपासनं कांदा काढेपर्यंत 8 ते 10 रुपये एका किलो मागे खर्च येतो. आज हा कांदा चाललाय मार्केटला फक्त 10 रुपये ते 8 ते 10 रुपये किलो. त्याच्यात पण जो 2 नंबरचा माल निघतो, 2 नंबरचा जो राहिलेला काही माल असतो तो मागे ते 4 ते 5 रुपये किलो. म्हणजे शेतकऱ्याचे अक्षरशः शेतकरीने कांदा पिकून आहे का त्याच्या हातात स्वतःचे पैसे तर आहे ना, उलट त्याला आज अशी परिस्थिती झाली की घरातले पैसे कांद्यात घालण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे इतका शेतकरी हवालदिल झालेला आहे की त्याला काहीच कळत नाही. पण आज उघड्या रानात हा माल पडलेला असल्यामुळे तो कसा तरी करून काही का पैसे बनवणार, जेणेकरून याचे पैसे बनवायचे, लेबरचे जे राहिलेले पेमेंट आहे किंवा दुकानदाराचे जे राहिलेले खर्च आहे ते हे कांदे इकून आज पूर्ण करावं लागेल अशी परिस्थिती आहे. चालू वर्षी बघतोय कुठल्याच मालाला व्यवस्थित रेट नाही, त्याचबरोबर निसर्गाची साथ नाही. तर याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे तुमची? निसर्गाची साथ अशा प्रकारे झाली. कांदा काढणीला आल्याच्या नंतर आमचा ज्यावेळेस कांदा काढणीला आला त्यावेळेस पहिला एक पाऊस झाला. पहिला पाऊस झाल्यामुळे आम्हाला उद्या कांदा काढायचा, आज पाऊस पडलाय. त्यामुळे 8 ते 10 दिवस कांदा काढणी आमची लांबली. काढणी लांबल्यामुळं अशा कांद्याची परिस्थिती झाली. टिकून ठेवू बी शकत नाही ना, आज मार्केटला हे टिकणार नाही कांदा. कारण की कांदा काढणीला आल्यानंतर जर पाऊस पडला आणि त्याच्या जर पातीत पाणी गेलं तो कांदा टिकत नाही, तो पंक्चर होत चालतो. शिवाय हे फांगडी तयार होण्याच्या मार्गावर आहे बराचसा कांदा. तेच आता पावसाचं वातावरण तयार झाल्यामुळे तुम्ही बघताय की शेतामध्ये कसा कांदा पडलाय. त्याचबरोबर लेबर मिळत नाही, ते वाढत चाललेला खर्च जे आपण त्याला झाकण्यासाठी ताडपदरी वगैरे आणलंय याचा एक्स्ट्राचा खर्च, याच्यावर काय सांगता? एक्स्ट्रा खर्च म्हणजे आम्ही अक्षरशः आमचे आता हेच वावरात 2 एकर क्षेत्र आहे. 2 एकर क्षेत्राला आम्ही 8 ते 10 दिवसापासून हे नवीन पूर्ण बारदाना आणलेला आहे. रोज आभाळाचं वातावरण आलं रोज संध्याकाळी झाकायचा, सकाळी काढून घ्यायचा. हे 8 पोळीवर कमीत कमी 10,000चा बारदाना लागलाय. असं आमचं 10 एकर क्षेत्र आहे. म्हणजे किती खर्च आला असेल. फक्त आम्ही 2 एकरचा सांगतो तुम्हाला. आता सध्याला मार्केटचं काढणं चालू आहे. आता हे काढून सुद्धा येतं. हे पैसे काही बारदानावाला घेऊन जाईन, काही सुरुवातीपासून जर टोटल लावली तर शेतकऱ्याच्या हातात अक्षरशः 1 रुपयाही राहणार नाही. आणि 1 रुपया न राहता शिवाय त्याला घरातले पैसे लोकांना वाटावं का अशी परिस्थिती त्याची निर्माण झालेली आहे कांदा करून. आता याच्यावर काय? शेतकरी मित्रांनो, गेले 3 ते 4 दिवस झाले बाबा सतत कांदे निवडताय. जे ऊन वाढतं टेम्परेचर यामध्ये, त्याचबरोबर कांद्याचं झालेलं नुकसान आपण त्यांना विचारून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया राहील. बाबा, थोडक्यात तुमचं मनोगत सांगा. काय म्हणू का सांगा, आम्हाला 4-4, 5-5 सलाईन घ्यायला लागून राहिले. काय सांगू ऊन ह्याचा राहतं कांद्याला रेट वगैरे कसं? कांद्याचा रेट हे असे चालले. कोणी म्हणते की 6 रुपये, कोणी म्हणते 5 रुपये. याच्यावर काय करायला पाहिजे सरकारने?
सरकारने काहीतरी आम्हाला याची मदत करायला पाहिजे बा. आम्ही काय फाशा घ्यावा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.